शबी चल उठ उठ बच्चा चल जेवणाची तयारी करायला चल चल लवकर बाहेर 5 मिनिटात हा ये लवकर शबी हेल्प मी ना बच्चा काय सारखं फोनवर हे टेबलवर ठेवून यायचा जा आणि हे बघ बाबा आले का बघ जा कंटाळा करते बस बस भाजी चपाती दिली घ्या एक बस थँक्यू वाह छबी knock knock who's there why did the skeleton not have a phone tell because he had nobody to talk to ई हा 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 you got it na it's like कळलं कारण त्याच्याकडे बॉडी नाहीये शी यार डॅड इट्स सो लेम ती विस्की बघ त्या जोक समोर किती फिकी झालीये ते no it's like you व्हॉट ironically you have a phone but nobody to talk to ए गुड जॉब है ना एक ना राईस घे ना जरा वाढू मी थोडा अरे यावेळी कोण फोन करतं यार एक मिनिट थांब ओके प्लीज शोभा बोल ग काय सांगते काय काय असं काय करतेय काय झालं काय आशा संतोष काय झालं आपले सतीश भाऊजी गेले भाऊजी गेले आपले कसकाल केला घात रे मनाला झाला घात रे मन रडते ठाई ठाई जेव्हा मागे वळून पाही पाऊल खुणा त्या वाटेवरल्या सुटून गेला हात रे
कंट्याळ हसू अबोल झाले काटाळ कितीही रात रे झुरते हृदयी जुणे दुवेते कोकळ नशिबी मात रे इवले बोट धरून मजला होतास अंगाई गात रे तुटले सारे नाते आपुले त्रास क्षणोक्षणी रे कस काळाने केला घात रे मनाला झाला घात रे मन रडते ठाई ठाई जेव्हा मागे वळून पाही पाऊल खुणा त्या वाटेवरल्या सुटून गेला हात रे सगळं चांगलं काळजी करू पश्चाताप नंतर आता नाही उपयोग नाही केला त्या पोरून एवढं शिक्षण पाणी केलं तरी म्हणजे आगावपणा केला नाही का काय उपयोग नाही त्याला. कोणाची ग तू? मी संतोष शिंदेची मुलगी. असं का? छबी गुड्डीची मुलगी का तू? हो
माझं पण नाव छवीच आहे, आजीवरून ठेवलंय. छान नाव ठेवलं. आशनाला पाहिलं का कुठे? मागे मागे आलेच. छान मुलं आहेत बुद्धीची. छान आहेत, चांगली आहे मुलं आहेत. ओ पिशवी. हा बाजारात चालले नाही. ठीक आहे. तुला माहिती आहे ना आज छवी येणार आहे आणि काका काकू पण येतात. त्यांच्यासाठी ऑफकोर्स खाऊ आणा. तुम्हाला तर माहितीच आहे छवीला आवडतं काय. ठीक आहे. जा लवकर जा लवकर जाता. हां बाय बाय. जा बाय. अरे छवी हाय ये ना इकडे. अगं ये अगं लवकर. काय करतेस तू आणि कधीपासून उभी आहेस मला कळलंच नाही. बस 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 बस. काय तू हा कधी येते काय वेळ आहे की नाही म्हणजे कॉल कधी केला येतात कधी काय ब्रो हट चल. तुला माहितीये बाबा काकांवर चिडलेत आणि मी तुझ्यावर. तुमचं काय आता पताच नसतो बाई. हट जा मला नाही बोलायचं तुझ्याशी. आशू जा बोलू नकोस तू माझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी जा. आशू काय झालं तुला अशी का वागतेस? अगं आय वॉज जस्ट किडिंग. गंमत करत होते. एवढं सिरियस नकोस. तुझ्याशी नाही करणार तर आता राहायलाच कोण आहे गमती करायला. असंच असंच माइंड नको करूस एवढं. सॉरी. इथे बघ बाबा आलेत. आशू सोड मला छवी. काय करतेस तू काय करतेस तू काय झालंय तुला. सकाळपासून बघते रडतच चालेल रडतच चालेल रडतच चालेल आणि आता तू पण रडतेय. आशू तू जेवढं हे सगळं करशील ना तेवढा आवाज वाढेल अजून रडायचा. ऐक ना तू तू रडणं थांबव. आवाज आपोआप कमी होईल रडायचा. हा आणि काका गेलेत. येतील ना ते परत. येतील ना ते परत. काका गेलेत हे आपण कोणीच नाही बदलू शकत. हा तू आणि मी पण नाही. बाबांना पाहिलंस तू एवढ्या वेळापासून? तुला बघायचंय? उठ उठ चल. छवी मला नेतेस का त्यांच्याजवळ प्लीज. चल.
चला छगू, जेवणाची तयारी. ओके. छान छान जेवण करायचं. ओके. गुड गुड गुड. आणि आवडतं ना तुला ही भाजी? ओके. अगं नीट चावून चावून खा ना. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर ना मी तुला एक छानपैकी गोष्ट सांगेन. अगं नीट खा ना. तो तुझा तो फ्रॉक खराब व्हायला नको ना. छान. तुला कुठली गोष्ट ऐकायला आवडेल ग? वाघाची की परीची? हा, वाघाची गोष्ट ऐकायची आहे. गुड गुड. तुला वाघाची गोष्ट ऐकताना भीती नाही वाटत का? नाही वाटत? तर ना एक मोठं जंगल असतं. किती मोठं? मोठं जंगल असतं. आणि त्या जंगलामध्ये खूप वेगवेगळे प्राणी असतात. पण तिथे एक मोठा वाघ असतो. मोठा वाघ. त्याचे पंजे माहिती आहे का कशी असतात? मोठे मोठे. हां. आणि त्याची डरकाळी कशी असते माहिती आहे का? सगळे प्राणी ना सगळे ती पळून जातात त्याची डरकाळी ऐकून. अजिबात भ्यायचं नाही. वाघाला अजिबात भ्यायचं नाही. आहे की नाही? आजी आता कामात आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा तुझे हे कपडे काढून नवीन कपडे मलाच घालून द्यावे लागतील. मी आलोच ना. तू तोपर्यंत पाणी पिऊन घे. ओके. आलोच मी. नंतर मग तुला छान वाघाची गोष्ट सांगणार आहे मी. आता तुला एका मोठ्या वाघाची गोष्ट सांगेन मी. आवडते ना तुला? त्या वाघाने त्या सगळ्या प्राण्यांना काय सांगितलं माहिती आहे का? त्यांनी सांगितलं की तो शाकाहारी झालाय. शाकाहारी झालाय. आणि सगळ्या प्राण्यांनी त्याला शाकाहारी भोजन आणून द्यायला सांगितलं. आणि सगळेच प्राणी तिथे शाकाहारी भोजन घेऊन जायला लागले. आणि एक हुशार ससा होता. त्याला ते कळलं की सगळे प्राणी जेव्हा वाघाच्या गुहेकडे जातात ना तेव्हा त्यांच्या जाण्याची पावलं आहेत पण येण्याची पावलंच नाही. मग या हुशार सशाने काय केलं? तो जेव्हा गेला तिथे त्याने हुशारी केली. पण जेव्हा तो ससा वाघाच्या गुहेत गेला तेव्हा त्या वाघाने काय केलं माहितीये का? त्या वाघाने काय केलं माहितीये का? त्या वाघाने त्या सशावर झेप घेतली. मोठा वाघ काय करतो माहितीये का? अरे तो खूप मोठ्याने डरकाळी फोडतो. आणि तो मोठा डरकाळी फोडतो
तू माझ्यापासून पळून जाऊ शकत नाही छबू. छवी, ऐक ना, बाबांचे कपडे ना दान करायला म्हटलंय. प्लीज हेल्प करशील? अरे, हा माझा फ्रॉक आहे. किती वर्षांचा हरवला होता हा, माहितीये. आईकडून घोळ झाला असेल घडी करण्यामध्ये. छवी, ताई, ते कपडे घ्यायला आलेत लोक. ड्रेस का फाडलास छवी? आपण यावर सेम विनल किती वेळ ऐकायचो ना. कारण आपल्याला ते बंदच करता यायचं नाही. हो, आठवतंय मला. पण तू ड्रेस का फाडलास? काय झालंय छवी, तुला कसला राग आलाय? काय झालंय छवी? हा, एवढा राग कशाचा आहे तुला? तुला एक गोष्ट ऐकायची आहे? ऐकशील? आपण काय प्रॉमिस केलं होतं लहानपणी? आपण सगळे सिक्रेट शेअर करायचे. ओके, ट्रस्ट मी. आणि सांग मला काय झालंय.
माझी एक फ्रेंड होती. तिचं काही झालंय का? तिच्या सोबत असं काही घडलंय जे कदाचित नसतं घडलं तर बरं झालं असतं. असं काय घडलंय? तिच्या आयुष्यात इतके वाईट मेमरीज होते ना, कदाचित ते मेमरीज नसले असते तरी बरं झालं असतं. ओनली दे वेअर अ नाईटमेअर, नॉट अ रियालिटी. एव्हरी समर वेकेशन ती त्यांच्या रिलेटिव्सकडे जायची. ते तिच्या खूप जवळचे होते, स्पेशली मामा. पण का कोणास ठाऊक तिला नेहमी अनइझी व्हायचं. त्यांच्या घरून परत येताना इट वॉज लाईक स्कूल जेव्हा संपते ना, अगदी तसा आनंद वाटायचा तिला. ती माझ्याबरोबर सगळं शेअर करायची, त्यांची धमाल मस्ती, गप्पा गोष्टी. पण एकदा तिने माझ्यासोबत असं काहीतरी शेअर केलं जे अजिबात नॉर्मल नव्हतं. ती आणि तिचे मामा एकदा हाईड अँड सीक खेळत होते आणि ते दोघे एकदा एका रूममध्ये लपले. तिचा बॅलन्स गेला आणि तिचा आवाज होऊ नये म्हणून तिच्या मामाने तिच्या तोंडावर हात ठेवला. आवाज ऐकून तिची कझिन येणारच होती, पण तिला वाटलं तो भ्रम असेल आणि ती तिथून निघून गेली. हाईड अँड सीक संपल्यावर मामा प्रत्येकांना काहीतरी गोड खायला द्यायचे आणि तिला बोलायचे की हाईड अँड सीकच्या गोष्टी हिडनच असतात हां, ते कधीच कोणाला सांगायचे नाहीत. आणि तिने तेच केलं. तिने कधीच सांगितलं नाही कोणाला. हे हाईड अँड सीक एकदा नव्हतं होत, नेहमी होत होतं. तुला माहिती आहे ती मुलगी कोण आहे? ती मुलगी मी आहे. आणि तो मामा दुसरं कोणी नसून तुझे बाबा आहेत. ते आशू थकली होती तर तिला हे झोपवत होते मी. ती माझं बाळ नाही रे, माझं बाळ. मिठी